उत्तर महाराष्ट्रात एकूण 35 जागा विधानसभेच्या येतात। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या मागे उभं राहू शकतं आणि एक्झिट पोल नुसार कोणत्या मतदारसंघात कोणाचं पारडं वरचढ ठरू शकतं ते पाहूया। नमस्कार, मी पियुष आणि तुम्ही पाहत आहात बोल घेवडा। चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या एकूण 4 जिल्ह्यांमध्ये महायुतीचं वर्चस्व असायचं, पण यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि अपक्ष यांचं पारडं एक्झिट पोलनुसार जड वाटतंय। सर्वात पहिला जिल्हा येतो तो म्हणजेच नाशिक। नाशिक जिल्ह्यात एकूण 15 विधानसभेच्या जागा येतात। नाशिक शहरात नाशिक पश्चिम मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर आघाडीवर दिसत आहेत। नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेना बीजेपी मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। वसंत गीतेंना या मतदारसंघात लीड मिळेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। नाशिक पूर्व मध्ये बीजेपीच्या राहुल ढिकले यांची सरशी होण्याची शक्यता आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरेंचे योगेश घोलप यांना महायुतीत झालेल्या बंडखोरीमुळे लीड भेटण्याची शक्यता एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आली आहे। इगतपुरी त्र्यंबक मध्ये तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे हिरामन खोसकर विजयी लीड घेण्याची शक्यता आहे, तर तिकडे सिन्नर तालुक्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे या एक्झिट पोलनुसार जिंकताना दिसत आहेत। दिंडोरीचे नरहरी झिरवाळ, कळवणचे जेपी गावित, बागलांचे दिलीप बोरसे जिंकण्याची शक्यता एक्झिट पोलने दाखवली आहे, तर तिकडे चांदोडमध्ये बंडखोरीमुळे झालेल्या काटेकी टक्करमध्ये विद्यमान आमदार राहुल आयर यांना लीड मिळताना दिसत आहे। निफाड तालुक्यात बदलाचे वारे वाहताना दिसत आहे। दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम लढतीत अनिल कदमांची सरशी होताना एक्झिट पोल नुसार दिसते आहे। बहुचर्चित येवल्याच्या लढतीत भुजबळांना मराठा फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आली आहे। माणिकराव शिंदे यांनी भुजबळ यांना टफ फाईट दिल्याचं या एक्झिट पोल मध्ये दिसत आहे। नांदगावात अपक्ष समीर भुजबळ यांनी विद्यमान आमदार सुहास कांदेंना जोरदार लढत दिलेली दिसते आहे। चुरशीच्या लढतीत कांदेंना लीड मिळताना एक्झिट पोल मध्ये दिसत आहे। मालेगाव बाह्यमध्ये बंडखोरीमुळे झालेल्या तिरंगी लढतीत दादा भुसे पुन्हा एकदा विजयी होताना दिसत आहेत। बंडू काका बच्छाव आणि अद्वै हिरेंनी किती टक्कर दिली आहे त्यावर तिथला निकाल लागण्याची शक्यता आहे। मालेगाव मध्यमध्ये विद्यमान आमदारांना फटका बसण्याची शक्यता आहे। तर थोडक्यात जिल्ह्यात लोकसभा प्रमाणेच निकालाची शक्यता एक्झिट पोल नुसार दिसते आहे। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजेच धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीणचे कुणाल पाटील, धुळे शहर मधून अनिल गोटे हे एक्झिट पोल नुसार जिंकण्याची शक्यता आहे। सिंदखेड्यातून संदीप बेडसे आणि शिरपूर मधून काशीराम पावरा यांना लीड मिळण्याची शक्यता आहे। तर साक्रीमध्ये काँग्रेसचे प्रवीण चौरे यांच्या बाजूने एक्झिट पोल झुकलेला दिसतोय। शिवसेना शिंदेच्या मंजुळा गावित यांना साक्रीत धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोल मध्ये दिसत आहे। यानंतर पुढचा जिल्हा आहे तो जळगाव जिल्हा। बीजेपीचा गड असलेल्या या जिल्ह्यात 11 जागांवर बरीच टफ फाईट पाहायला मिळाली। एक्झिट पोल नुसार चोपड्यातून उद्धव ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे तर रावेरमधून धनंजय चौधरी हे विजय होताना दिसत आहेत। भुसावळमध्ये संजय सावकारे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। इथे काँग्रेसचे राजेश मानवतकर हे विजय होताना दिसत आहे। जळगाव शहरात सुरेश भोळे हे विजयी होण्याची शक्यता आहे, पण जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटलांना धक्का बसण्याची शक्यता आहे। गुलाबराव देवकरांची इथे सरशी होताना दिसत आहे। अंमळनेरमध्ये अजित पवार गटाचे अनिल पाटील, पाचोऱ्यातून वैशाली सूर्यवंशी, जामनेरमधून गिरीश महाजन हे विजयी होताना दिसत आहे। 40 गावात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे। मंगेश चव्हाण यांना उन्मेष पाटील धक्का देण्याची शक्यता एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आली आहे। मुक्ताईनगरमध्ये खडसे आपल्या कन्येची म्हणजेच रोहिणी खडसे यांची सीट सेव्ह करताना दिसत आहे। शेवटचा जिल्हा आहे तो नंदुरबार। एक्झिट पोल नुसार लोकसभेप्रमाणे काँग्रेसची सरशी या जिल्ह्यात होताना दिसते। काँग्रेस 2, बीजेपी 1 आणि शिवसेना 1 जागांवर एक्झिट पोल नुसार जिंकताना दिसत आहेत। अक्कलकुवामध्ये केसी पाडवी, नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित एक्झिट पोल नुसार विजय होण्याची शक्यता आहे। शहाद्यात राजेंद्र गावित, नवापूरचे भरत गावित या एक्झिट पोल नुसार आघाडीवर दिसत आहेत। थोडक्यात काय तर एक्झिट पोल नुसार उत्तर महाराष्ट्रातल्या या 4 जिल्ह्यांचा कल असा असण्याची शक्यता आहे। येणाऱ्या 23 तारखेला संपूर्ण चित्र स्पष्ट होईलच। बाकी तुम्हाला काय वाटतं?
तुमच्या मतदारसंघात कोण विजयी होऊ शकतं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशा राजकीय व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.